नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जेव्हा आशा भोसलेंचं मृत्यू आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्याच्यानंतर जी काय त्याच्यावरती टीका टिप्पण्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्या, मनाला अत्यंत वाईट वाटलं. फार वेदना झाल्या, फार वेदना झाल्या. आपण जेव्हा समाजासाठी काहीतरी करतो, त्यावेळेला आपण कोणत्या जातीचे आहोत, कुठल्या जातीच्या लोकांसाठी काही करायचं असं कधीच विचार करत. हे असामान्य लोक असतात. प्रत्येकासाठी काम करत असतात, प्रत्येकासाठी लोक जगत असतात. पण आताच्या लोकांची विचारसरणी इतकी घाणेरडी आहे, इतका जातीवाद आमच्यामध्ये पसरला आहे की या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राला किंबहुना या देशाला कुठं नक्की घेऊन जाणार आहेत हे आम्हाला समजत नाही आहे. आशा भोसलेंचं काल निधन झालं आणि निधन झाल्यानंतर मनाला प्रत्येकाच्या वाईट वाटलं. लता मंगेशकर गेल्या, आशा भोसले गेल्या, अशी दिग्गज माणसं आपल्या समाजातून, आपल्या देशातून, आपल्या राष्ट्रातून निघून जातात. ही आपली होणारी झीज आहे. कारण येणारी झंडू जनरेशन एवढी मोठी कार्य काहीतरी करेल आणि समाजामध्ये असे पुन्हा हिरे निर्माण होतील ही शक्यता फार कमी आहे. फार म्हणजे फार कमी आहे. एखादा रतन टाटा पुन्हा निर्माण होणं फार अवघड आहे. एखाद्या लता मंगेशकर पुन्हा निर्माण होणं फार अवघड आहे. एखाद्या आशा भोसले पुन्हा निर्माण होणं फार अवघड. एखादे भीमसेन जोशी तयार होणं फार अवघड आहे. अशी बरीच मांदियाळी पुन्हा निर्माण होणं फार अवघड आहे, ज्यांनी संत, साहित्य, कला, गायन सगळ्या क्षेत्रांमध्ये आपला दबदबा निर्माण करून ठेवला होता. म्हणून आज आपण महाराष्ट्र म्हणून, मराठी माणूस म्हणून हक्काने सांगतो की आमच्या महाराष्ट्राकडे सगळ्यात जास्त महापुरुष आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ते होईल की नाही आपण सांगू शकत नाही. आशा भोसलेंच्या कालच्या निधनानंतर अनेक बातम्या सर्क्युलेट झाल्या. त्याच दिवशी आशा भोसलेंचं अंत्यसंस्कार आणि या सगळ्या, त्याच्या आधी त्यांचा मृत्यू झाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो काही 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा जो काही ड्रोन शो होणार होता दादर या सगळ्या परिसरामध्ये, तो कॅन्सल करण्यात आला. आणि त्याच्यावरून बाबासाहेबांचे अनुयायी बिघडले. त्यांना वाईट वाटलं, त्यांना राग आला. कोण मेले आशा भोसले, आम्हाला तिच्याशी काय घेणं देणं, आमचा ड्रोन शो कसा झाला नाही, बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळीच कसं काय या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांना वाटतंय की ह्या ब्राह्मणांनी ठरवून केल्या. प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे 13 एप्रिल 2026 शिवाजी पार्क या ठिकाणी 2000 ड्रोनचा जो शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता, औचित्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं, तो कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. मुळातच ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 2000 ड्रोन शोचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, जाणूनबुजून तो शो रद्द व्हावा या उद्देशाने शासनाने त्या ठिकाणी आशा भोसले यांच्या अंत्यविधीला परवानगी दिली. मुळात इतर अनेक स्मशानभूमी उपलब्ध असताना जाणूनबुजून त्या ठिकाणी त्यांच्या अंत्यविधीला परवानगी देणे, या पाठीमागचा खरा जातीवाद तुमच्या आणि माझ्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही किती जातीवाद करतोय. बाबासाहेबांच्या जयंतीचा प्रत्येकाला अभिमान आहे, प्रत्येकाला आनंद आहे, प्रत्येकाला वाटतंय की आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. प्रत्येकालाच वाटतंय, कारण तो आपल्या देशाचा अभिमान आहे. कुणाला काही वाटत नाही. तुमच्या मनामध्ये तशा गोष्टी असतील, पण राग कसला. लता मंगेशकरांनी भीमगीतं गायली नाहीत म्हणून हा राग आहे की आशा भोसलेंनी नेमकं याच दिवशी त्यांचा मृत्यू आला, हा तुम्हाला वाईट वाटतंय की तुम्हाला असं वाटतंय की याच दिवशी काय तुम्ही ठरवून राजकारण आमच्यावरती करताय की काय, दलितांवरती अन्याय करताय की काय, अशा गोष्टी तुम्हाला दर्शवायच्यात, सांगायच्या आहेत. कुठे आमचे बाबासाहेब आहेत, कुठे आमच्या बाबासाहेबांचा विचार आहे. आज जो समाज बाबासाहेबांनी कर्मकांडापासून आणि या सगळ्यापासून दूर न्यायचा प्रयत्न केला, तो समाजास त्याच गोष्टींमध्ये अडकतोय, याचं वाईट वाटतं. आशा भोसलेंचं काही योगदान नाही. 1933 साली जन्म झालेल्या आशा भोसले 2026 पर्यंत 14 भाषांमध्ये 12,000हून जास्त गाणी आशा भोसलेंनी या समाजाला दिली. जी गाणी ऐकून आजही आपलं मन तृप्त होतं. येणाऱ्या पिढ्या, ही जेनझी जनरेशन असेल ना, तीही कानामध्ये कॉर्ड घालून, हेडफोन घालून ते ऐकते. तुम्ही म्हणताय गाऊन काय मोठं केलं, गाऊन काय मोठं केलं. देवाने कंठ सगळ्यांना दिलाय, पण त्यातून उमटणारे सूर हे देव कोणालाही देत नाही. त्याच्यासाठी असावं लागतं ते असामान्य कर्तृत्व, आणि ते आशा भोसलेंनी निर्माण केलं. त्यांच्याजवळ ते होतं आणि त्याने ते करून दाखवलं. असं होत नाही, कोणी काही त्यांना जाणून बुजून त्या दिवशी मरायला नाही सांगितलं. आम्ही किती घाणेरड्या वृत्तीची विचार करतो. आमची असली घाणेरडी विचारसरणी. हा आमचा समाज ड्रोन शो झाला नाही म्हणून आम्ही एवढं त्याच्याविषयी वावटळून या सगळ्या गोष्टी उठवतोय, एवढी टीका करतोय, हे आम्हाला शोभतं. एवढा तिरस्कार आमच्यामध्ये एखाद्या जातीविषयी, एखाद्या गोष्टीविषयी. मी तुम्हाला कालही सांगितलं, एखादा माणूस त्या पद्धतीचा असेल म्हणून तो अख्खा समाजच तसा असतो, असं होत नाही. आणि याच्यापुढे ही असते दादागिरी, नसते फालतूगिरी सहन केली जाणार नाही, नाही केली जाणार सहन. आमचा धर्म म्हणून आम्ही एक राहतो, हिंदू धर्म म्हणून. आम्हाला जात बीत, मला तर काही घेणं देणं नसतं त्या जातीचं.
मी माझा मित्र तयार करताना, कोणी ओळखीचा तयार करताना तो कुठल्या जातीचा आहे, काय असते मी हे विचार करत नाही. पण एवढी जर घाणेरडी विचारसरणी जर आमच्या डोक्यामध्ये पेरली असेल, भरली असेल, की ब्राह्मण हा जो काही वाद आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही पसरवल्यात ना, भरलेत, त्याचं एक खालचं उत्तम उदाहरण आहे. एखादा माणूस गेल्यानंतरही त्याच्यावरती आपण कशा टिप्पण्या करतो, काय बोलतो, काय नाही बोलत, याची पातळी, याची सीमा आम्ही पूर्णपणे सोडून टाकली. फार कमी लोक समाजामध्ये तयार होतात आणि ती जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या वाट्याला जर असं काही येत असेल तर मग मात्र समाज म्हणून थोडासा आपल्याला विचार केला पाहिजे. मी तर तुम्हाला माझं मत सांगू का, मी या मताचं आहे. हे संविधान सगळं सोडा, काहीच नका. ज्याला त्याला जसं तसं राहायचं आहे त्यानं राहा. तुम्हाला वाटतंय ना की आपण एकमेकांची पुन्हा लढाया करू, पुन्हा आपापलं साम्राज्य निर्माण करा. जसं पाहिजे तर तसं करा. बघू कुठली जात जिंकते, कुठला धर्म जिंकतोय, बघू आपण. काय होणार आहे. प्रेत पडणार आहेत ना, तलवारीने एकमेकांना छाटणारच आहे ना, युद्धच होणार आहेत ना. बघू की आपल्या पूर्वजांनी काय केलं ते आपण एकदा अनुभवून बघूया ना. काय फरक पडतो आपल्याला. काढा कायदे बिदे सगळं बाजूला काढून टाका, काही गरज नाही आहे. आणि येणाऱ्या काळात हेच होणार आहे. किती दिवस राहणार आहे हे कायदे आणि कानून आणि या सगळ्या गोष्टी? नाही जास्त दिवस राहणार आहे, नाही राहणार जास्त दिवस. पण ते आत्ताच करून टाकू आपण, सोडून टाकायचं सगळं. बघू आपण काढा तलवार सगळेजण, कोण कुठं कसं युद्ध खेळतंय, कोणाला किती सीमा वाढवायच्यात. पुन्हा एकदा त्या काळात जाऊया, 350 वर्षापूर्वी एकदा युद्धाच्या काळात जाऊया. बघू कोणाच्यात किती दम आहे, कोण काय करतोय, सगळं कळेल. काय आम्ही करतोय, काय आम्हाला समजत नाही आहे. कुठल्या गोष्टी आम्ही कुठं जोडतोय, एखादा नासका आंबा असेल तर अख्खी पेटीच नासकी करून टाकतोय. ही आमची विचारसरणी. मी म्हणतो ना, आमच्या देशामध्ये मुसलमान देखील चांगले होते ना. आमचे APJ अब्दुल कलाम होते, चांगलेच होते. पण हा जो लेबल काही सगळ्या माणसांवरती किंवा सगळ्या समाजावरती, जातीवरती लावला जातो, हे चुकीचं आहे ना. सगळ्याच ब्राह्मणांनी काय सगळ्यांनाच त्रास दिला असं नाही. अर्धा ब्राह्मण समाज या देश धर्मासाठीही गेलाय, खर्ची पडलाय. बाबासाहेबांच्या आधी कितीतरी लोक ब्राह्मण समाजातली जाती व्यवस्थेच्या विरोधात लढणारी देखील होती. हे आम्हाला सांगितलं जात नाही. का? कारण ते ब्राह्मण होते. महाराजांच्या सैन्यामध्ये, अष्टप्रधान मंडळामध्ये किती ब्राह्मण होते ज्यांनी हे स्वराज्य उभं केलं, हे आम्हाला सांगितलं नाही जाणून बुजून सांगितलं जात नाही. का? कारण मतदान कसं होणार हो? मराठा ब्राह्मण बांधला पाहिजे, दलित ब्राह्मण बांधला पाहिजे, मराठा दलित बांधला पाहिजे. हे जेव्हा भांडतील एकमेकांची, आता मराठा OBC भांडणं चालू केले आहेत, ती भांडतील तेव्हा आपल्याला मतदान होणार. बघा, विचार करा. सारखं बोलण्यात काही अर्थ नाही आणि सारख्या या सगळ्या गोष्टी बोलण्यात काही इंटरेस्ट पण वाटत नाही.